जो अमानुषपणे पाशवी अत्याचार झाला, या पाशवी अत्याचाराला कारणीभूत सर्वात अगोदर जर कोण असतील तर ती पोलीस यंत्रणा आहे, असा माझा आरोप आहे त्यांच्यावर। जर पोलीस प्रशासनाने येत्या 8 दिवसामध्ये संबंधित आरोपींना जर ताब्यामध्ये घेतलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन पोलीस प्रशासनाच्या विरोधात त्यावेळी फौजदार उबाळे, रमेश उबाळे व हनुमंत उगले पेडबीड पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्या ठिकाणी आले। रमेश उबाळे यांनी मुलीला पेडबीड पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि हनुमंत उबाळे यांनी रस्त्यातच त्यांना आर्थिक तडजोड करून सोडून दिल्याचा आमचा थेट आरोप। नमस्कार, मी रोहित दीक्षित, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम। खरं तर बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक 376 म्हणजे अत्याचार झालेला हा गुन्हा आहे आणि गेल्या 8 दिवसामध्ये 2 गुन्हे समोर आलेले आहेत। एक गुन्हा आहे माजलगाव मधला, तो 1 महिनापूर्वी झालेला आहे, मात्र माध्यमांनी लक्ष घातल्यानंतर तो पुढे आला। मात्र एक गुन्हा जो आहे तो आता 4 ते 5 दिवसापूर्वी घडलेला आहे। मात्र तो गुन्हा जो आहे म्हणजे पहिला माजलगावचा गुन्हा आहे तो 9वीतल्या मुलीवर लॉजवर नेऊन केलेला अत्याचार, तर दुसरा जो गुन्हा आहे तो भोळसर मुलीवर बीडच्या एका नामांकित कॉलेजच्या समोरच्या मैदानात केलेला आहे। तो 1 ते 2 जणांनी नाही केला, तर 4 ते 5 जणांनी केला। मात्र यावर देखील पोलीस प्रशासनाचा आत्तापर्यंत नेमकं काय काय प्रकार किंवा काय काय त्यांनी शोध लावला, हा सगळा शोध जवळपास संशयात्मक असल्याचं सामाजिक कार्यकर्ते म्हणत आहेत। मात्र यावर पोलीस प्रशासन कोणतंही काम करत नाही। या ठिकाणी त्या मुलीचं मेडिकल होणं गरजेचं होतं, ते इथं बीडमध्ये न होता त्यांनी अंबाजोगाईला पाठवलं, मात्र त्या ठिकाणीही त्या मुलीचं मेडिकल झालं नाही। मात्र यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी बोट ठेवलं आहे। आता पोलीस प्रशासन नेमकं कशा पद्धतीने काम करतंय हेच आपण सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत। नेमकं त्यांचा रोष काय आहे, या घटनेला पोलीस प्रशासन प्राधान्य देतं का, यावर तो पर्याय काढतोय का, असं ह्या सगळ्या प्रकारावर प्रश्नार्थक चिन्ह या सामाजिक कार्यकर्त्यांनी ठेवलं आहे। त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। काय सांगाल, आज तुम्ही सगळे एकत्र झालेले आहात, एकीकडे मनसे आहे, एकीकडे पॅन्थर देखील समोर आलेले आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि पत्रकार देखील आहेत। नेमकं जे कालचे 2 गुन्हे झालेले आहेत त्यावर काय वाटतं तुम्हाला, काय भाष्य? बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यात आणि बीड शहरामध्ये एका 16 वर्षीय मुलीवर व एका 14 वर्षीय मुलीवर जो अमानुषपणे पाशवी अत्याचार झाला, या पाशवी अत्याचाराला कारणीभूत सर्वात अगोदर जर कोण असतील तर ती पोलीस यंत्रणा आहे, असा माझा आरोप आहे त्यांच्यावर। याच्या मागचं कारण असं आहे, गेल्या 1 महिन्यापासून माजलगाव तालुक्यातील लोहार समाजाची 14 वर्षीय मुलगी तिच्यावर बलात्कार लॉजवर करण्यात आला। ते अनधिकृत जो लॉज आहे ते चालवायला परमिशन कसं काय दिलं, ते आतापर्यंत का सील केलं नाही, त्यातल्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे। आणि दुसरं, बीड शहरामधलं 16 वर्षीय मतिमंद मुलीवर जे आदित्य पॉलिटेक्निकल समोर ज्या पाण्याच्या टाकीखाली रात्रीच्या 11:30 वाजता काही नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला, पण हे पाशवी अत्याचार तिच्यावर केला पण प्रशासनाने आणि महिला आयोग, बाल कल्याण या सर्वांनी तिच्यावर अन्याय केलाय, असा आमचा ठामपणे आरोप आहे। आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेची गृहमंत्री असतील, बीडचे SP असतील, याला आमची आव्हान आहे, विनंती आहे, तात्काळ या 2 प्रकरणाचा छडा जर नाही लावला तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जन उद्रेक आंदोलन केलं जाईल, असं या ठिकाणी इशारा देतोय। नक्कीच यामध्ये मनसेने देखील या जे काय बीडमध्ये प्रकार घडला त्या प्रकरणामध्ये तुम्ही उडी मारली होती। यामध्ये नेमकं काय घडलं होतं, बीडमधल्या प्रकरणात काय घडलं होतं, काय सांगा? बीड शहरामधील पॉलिटेक्निकल कॉलेजच्या समोर असणाऱ्या पाण्याच्या टाकीपाशी एक मनोरुग्ण मुलीवरती काही नाराधमाने अत्याचार केला आणि त्या प्रकरणाची बातमी आरंभ प्रेसमधून दीपक भाऊ थोरात यांनी त्यांच्या पेपरमध्ये प्रसारित केली आणि त्या बातमीच्या अनुषंगाने हा प्रकार उघडकीस आला आणि जनतेसमोर आला आणि त्या अनुषंगाने एक त्या मुलीचा नग्न अवस्थेमधला व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ आमच्याकडे आल्यानंतर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पोलिसाला जाब विचारू लागलो आणि जाब विचारल्यानंतर पोलीस प्रशासनाची संशयास्पद भूमिका आमच्या लक्षात आली आणि त्या प्रकरणामध्ये फिर्यादी नाहीये, तक्रार नसेल तर कारवाई कशी करायची असं पोलीस प्रशासनाचं मत होतं। मी स्वतः त्या प्रकरणाचा फिर्यादी झालो आणि त्या प्रकरणाला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या
ह्याने वाचा फोडली आणि ते प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिला आणि त्याच्यानंतर DYSP साहेबांनी ह्या प्रकरणाची पूर्ण सखोल माहिती घेऊन संबंधित जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना या प्रकरणाचा फिर्यादी करा असे आदेश तिथल्या PI साहेबांना दिले आणि त्यांनी त्या प्रकरणामध्ये संबंधितावर आणि यांच्यावरती कारवाई केलेले 376 पोस्को वगैरे असे अंतर्गत गुन्हे त्यांनी नोंद केलेले आहेत आणि जर पोलीस प्रशासनाने येत्या 8 दिवसामध्ये संबंधित आरोपींना जर ताब्यामध्ये घेतलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन पोलीस प्रशासनाच्या विरोधात उभं केल्याशिवाय मात्र राहणार. यामध्ये तुम्ही मेडिकलची ही मागणी केलेली होती, मात्र मेडिकल आतापर्यंत झालंय का? त्या मुलीला आणि काही नाराधमांना त्या ठिकाणावरून पोलीस प्रशासनाने आणलं होतं, परंतु रात्री बेरात्री त्यांना कोणाचा फोन आला आणि कोणाच्या सांगण्यावरून त्यांना सोडलं आम्हाला याची पूर्ण कल्पना नाही. परंतु त्या ठिकाणावरून काही मुलं देखील आणले होते जे चोरीच्या भीतीने गस्त देणारे नागरिक आहेत. त्यांनी त्या नाराधमांना पकडलं, त्यांना मारहाण केली आणि पोलीसवाल्यांच्या 112 नंबरवर नंबर डायल करून पोलीस प्रशासनाच्या हवाले त्यांना करण्यात आलं. परंतु पोलीस प्रशासनाने त्यांना रात्रीच सोडलं आणि पोलीस प्रशासनाची ह्या सर्व भूमिकेमध्ये बघण्याची भूमिका आम्हाला दिसत आहे आणि ही भूमिका संशयास्पद आहे. त्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उच्चस्तरीय SP साहेबांनाही माझी विनंती आहे करण्यात यावी आणि संबंधित सर्व दोषींवरती कडेकोट कारवाई करावी. मात्र यामध्ये तुम्ही मेडिकलची वारंवार जी मागणी केली होती ती आतापर्यंत पूर्ण झाली आहे का? त्या मुलीला सध्या कुठे ठेवलेलं आहे? त्या मुलीला सध्या अंबेजोगाई येथील बाल सुधारगृहामध्ये ठेवलेले आहे. माझा असा सवाल आहे की बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन हे फक्त परळीपुरतंच मर्यादित आहे का? आणि त्यानंतर त्या दिवशी रात्री मनसे स्वतः पाठपुरावा करत होती. आमचे सहकारी होते, काही सामाजिक कार्यकर्ते होते, ते स्वतः त्या गोष्टीसाठी मागील 2-3 दिवसापासून पाठपुरावा करत आहेत घटनेचा. त्यातून असं दिसून आलं की पोलीस प्रशासन आणि काही संबंधित अधिकारी या गोष्टीचा पाठपुरावा करण्यास टाळाटाळ करत आहेत. संबंधित आरोपींची आम्ही मागणी, त्यांच्याकडे जे काही त्यांनी पाठपुरावा गोळा केलेला आहे त्या पुराव्याची आम्ही मागणी केलेली असता त्या पुरावा देण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र यामध्ये तुम्ही मेडिकलची तपासणी करा अशी मागणी करत होता. वेळोवेळी तुम्ही देखील त्यांना मागणी केली आहे. जे API होते तिथं मोदीराज म्हणून त्यांनी देखील आता रजा टाकलेली आहे. काय वाटतं यावर? नाही, यामध्ये असं दिसून येतं की पोलीस प्रशासन आणि काही संबंधित अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का? जर असतील तर त्यांची चौकशी करावी व त्यांना निलंबित करण्यात यावे अशी महाराष्ट्र नवनिर्माण मी मागणी करतो. बरं, यामध्ये जर पाहायला गेलं तर आता आपल्यासोबत पत्रकार देखील या ठिकाणी आहेत, ज्या या प्रकरणामध्ये त्यांनी वाचा फोडली होती. नेमकं हे काय प्रकरण आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय वाटतं दीपकजी, की आपण या प्रकरणावर वाचा फोडली होती, मात्र या प्रकरणामध्ये सखोल जर जायचं जर झालं तर काय नेमकं खरे मुद्दे आहेत, काय सांगा? कारण 18 जुलै रोजी मला रात्री फोन आला एक 12:40 की अशा ठिकाणी अशा मुलीवरती अत्याचार करत आहेत आणि 4 ते 5 लोक आहेत म्हणून. परंतु यावेळी मात्र या 4 ते 5 लोकांना पोलीस प्रशासनाला चोराच्या भीतीमुळे गस्त घालणाऱ्या प्रकाश आंबेडकर नगरमधील वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांनी पकडून त्यांना मारहाण करून चोप देऊन पोलिसांच्या हवाली 112 डायलवर पोलिसांना संपर्क करून दिला. त्यावेळी फौजदार रमेश उबाळे व हनुमंत उगले पेडबीड पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्या ठिकाणी आले. रमेश उबाळे यांनी मुलीला पेडबीड पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि हनुमंत उबाळे यांनी रस्त्यातच त्यांना आर्थिक तडजोड करून सोडून दिल्याचा आमचा थेट आरोप आहे. परंतु ज्या वेळेस त्या मुलीला सोडून दिलं त्यावेळेस त्या मुलीला रात्रीच्या 3 वाजता बीड शहरातील नवी भाजी मंडई येथील जिवाळा मदत केंद्रामध्ये बेघरमध्ये ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी आम्ही ज्यावेळेस पोलीस प्रशासनाला विचारलं त्यावेळेस अशोक मुंदिराज यांनी अरेरावीची भाषा वापरली व नंतर त्यांच्या प्रकरण लक्षात आल्याच्या नंतर अंगलट ज्यावेळेस असं येईल वाटलं पोलीस प्रशासनाला त्यावेळेस PI मोदी यांनी सांगितलं की अशोक मुदिराज यांनी सांगितलं की ती मुलगी तेलगाव नाका येथे सापडली. परंतु मी त्यांना संबंधित व्हिडिओ प्रकरणामध्ये विचारलं की एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्या प्रकरणात तुमचं काय मत आहे? मग त्यानंतर ते म्हणाले की बरोबर आहे, आमच्या उगलेला मी विचारतो, उबाळेला मी विचारतो. परंतु उबाळे आणि मुदिराज या तिघांनी सुद्धा आर्थिक तडजोडीमध्ये हे प्रकरण दाबण्याचं काम केलं. परंतु या प्रकरणामध्ये अशोक मुंदिराज पेडबीड पोलीस स्टेशनचे PI या अगोदर सुद्धा एका लहान मुलाच्या मृत्यू प्रकरणामध्ये वादग्रस्त पद्धतीने आईवरच गुन्हा दाखल करणारे PI आहेत. यावेळी मात्र त्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आणि पेडबीड पोलीस स्टेशनच्या पापाचा घडा याच ठिकाणी फुटला. मोदीराज यांची जर चूक नसेल तर त्यांनी सुट्टीवर का बरं गेले?
हे प्रकरण लक्षात येताच त्यांना पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी म्हणजे सल्ला दिला की तुम्ही रजेवर जा. ते रजेवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या मुलीला पेडबीड पोलिसांनी मनसे नेते करण लोंढे यांच्या मदतीने बीड शहरातील बशीरगंज भागातून त्या मुलीला ताब्यात घेऊन मेडिकलसाठी आणण्यात आलं. परंतु सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी सुद्धा त्या मुलीचा मेडिकल करण्यास नकार दिला व वेळोवेळी त्या मुलीचा हेळसांड व त्या मुलीचा जो म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ त्या मुलीला पाहिजे होता ते सरकारी दवाखान्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट केली नाही. त्या मुलीला बाल हक्क समितीसमोर बीड न्यायालयाने उभा केलं. पोलीस प्रशासनाने 16 वर्षाची असल्याच्या नंतर डायरेक्ट थेट बाल हक्क समितीमध्ये म्हणजे हजर करायला पाहिजे होतं, परंतु न्यायालयासमोर केलं. न्यायालयाने बाल हक्क समितीला आदेश दिला. बाल हक्क समितीने सरकारी दवाखान्यामध्ये त्या मुलीला मेडिकलला आणले, परंतु त्या ठिकाणी त्या मुलींनी भोळसर वेडसरपणामुळे करून दिला नाही असं त्यांचं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे. परंतु त्या ठिकाणी मात्र या मुलीचा व्हिडिओ बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत असताना बीडचं पोलीस प्रशासन का गप्प आहे? यामध्ये आर्थिक तडजोड करणारा हनुमंत उगले व फौजदार रमेश उबाळे यांना निलंबित केलं पाहिजे आणि यांना पाठीशी घालणारा पेडबीड पोलीस स्टेशनचा अधिकारी म्हणून मोदीराज असलेले अशोक मोदीराज PI यांनाही निलंबित केलं पाहिजे. सखोल चौकशी करून या मुलीला न्याय दिला पाहिजे. परंतु मात्र यामध्ये आतापर्यंत ही घटना या ठिकाणी घडली आहे, मात्र अजूनही त्या मुलीवर मेडिकल झालं आहे का? आज सकाळी माझं प्रभारी API उबाळे साहेब यांच्याशी बोलणं झालं आहे. सध्या अंबाजोगाईमध्ये त्या मुलीचं मेडिकल करण्यासाठी तिला स्वराती हॉस्पिटल अंबाजोगाई या ठिकाणी मेडिकल कॉलेजला घेऊन गेले, परंतु याची सर्वस्व जबाबदारी ही बाल हक्क समितीने त्या मुलीची हेळसांड केली. बाल हक्क समिती सुद्धा पोलिसांना मिळून आर्थिक तडजोडीमध्ये कुठं मॅनेज झालेली आहे का हेही तपासणे गरजेचे आहे. मात्र यामध्ये मेडिकल किती वेळात झालं पाहिजे असं काय वाटतं? 2 तासात त्या मुलीचं मेडिकल व्हायला हवं होतं. 24 तासाच्या आतमध्ये त्या मुलीचं मेडिकल व्हायला पाहिजे आता होतं. किती तास झाले? आता जवळपास 18 तारीख ते आज 23 तारीख आहे. याच्यामध्ये जवळपास नाही 5 दिवसाचा वेळ निघून गेलेला आहे. एक पत्रकार म्हणून काय वाटतं की ही सगळी घटना जी आहे संशयात्मक आहे का काय वाटतं? यामध्ये 100% सर्व संशय आहे. यावेळी महिला आयोगाच्या सदस्या बीडच्या शिवसेनेच्या नेत्या संगीताताई चव्हाण यांना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहायला वेळ आहे, परंतु या मुलीसाठी मी स्वतः दीपक थोरात सायंकाळ दैनिक महाराष्ट्र आरंभाचा संपादक म्हणून फोन केला होता, परंतु त्यांनी मला लिखित स्वरूपामध्ये तुम्ही माझ्याकडे एक पत्र द्या, मी यानंतर कारवाई करते असं सांगितलं. रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. यांना अजित पवार यांच्या पाठीशी उभा राहून आमदारकी मिळवायची आहे म्हणून त्यांना वेळ आहे, परंतु यावेळी मात्र या मुलीसाठी रुपालीताई चाकणकर यांना फोन केला तर त्या फोन कट करत आहेत. तर त्यांचे PA लतीफ पटेल यांना फोन केला तर ते सांगत आहेत की ताई कार्यक्रमामध्ये खूप बिझी आहेत. येथे यांना महिला आयोगाच्या पदावरती राहण्याचा संगीताताई चव्हाण व रुपालीताई चाकणकर यांना कुठलाही अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नराधामांना या ठिकाणी नक्कीच शिक्षा देण्यासाठी SP आदेशित करावं. परंतु या ठिकाणी बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बाकीच्या बाबतीमध्ये यंत्रणा हलवून संबंधित भ्रष्टाचारी व ज्या पोलीस कर्मचाऱ्याने आर्थिक तडजोड करून सोडून दिले अशाच पोलीस कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी फिर्यादी केलेला आहे व अज्ञात आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल हा पोलीस प्रशासनाने कोणत्या आधारे केलेला आहे हे मात्र समजू शकलं नाही. आमच्याकडे त्या संदर्भातील सर्व व्हिडिओ मोबाईलमध्ये आहेत, फोटो आहेत, परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासन आमची कुठलीही ऐकून घेण्याची मानसिकता करत नाही. मी यावेळी मिश्रा साहेब छत्रपती संभाजीनगर पोलीस महानिरीक्षक यांना IG साहेबांच्या रायटर असलेले API धोंडे साहेब यांना संपर्क केला. त्यांनी धोंडे साहेबांनी त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाशी पाठपुरावा केला आणि अशोक मुंदिराज फौजदार पेडबीड पोलीस स्टेशनचे अशोक मुंदिराज हे PI आहेत आणि पेडबीड पोलीस स्टेशनचे फौजदार रमेश उबाळे व हनुमंत उगले यांना तात्काळ निलंबित करावे व फिर्यादी यांनाच या ठिकाणी चौकशीसाठी सामोरे घेण्यात यावे. तसेच या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे जर अल्पवयीन मुलीवरती पोस्को किंवा बलात्कारचा किंवा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला तर त्या ठिकाणी पिंक पथकाला तो गुन्हा वर्ग करण्यात जातो, परंतु त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने असं काहीही केलं नाही. स्वतः पेडबीड पोलीस स्टेशनचे EPI प्रभारी पद ज्यांच्याकडे जिम्मेदारी आहे त्यांच्याकडे हा तपास आहे. तर हा तपास बीड जिल्ह्यातील नव्याने या ठिकाणी बीडला हायवे ट्रॅफिकला आलेले गजानन जाधव साहेब EPI यांच्याकडे किंवा गेवराईचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्याकडे हा तपास देऊन या ठिकाणी नक्कीच त्या मुलीला न्याय देण्यासाठी पाठपुरावा
पोलीस प्रशासनाने व सर्व सामाजिक संघटनांनी करावा. नक्कीच यामध्ये पाहायला गेलं तर हा जे प्रकरण आहे ते आतापर्यंत आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये 2 अत्याचार झालेले आहेत आणि या अत्याचाराविषयी एका अत्याचाराचं म्हणजे 9वीत शिकलेली मुलगी आहे तिच्यावर जो अत्याचार झाला आहे 1 महिन्यापासून तपास चालू आहे. आत्ता कुठं पथके नेमलेले आहे. मात्र आता जो बीड शहरामध्ये झालेला जो अत्याचार आहे त्या अत्याचाराविषयी देखील पोलिसांबाबतीत सामाजिक कार्यकर्ते असतील पत्रकार असतील यांची संशयात भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडली आहे की पोलीस प्रशासन यामध्ये कशा पद्धतीने काम करत आहे. मात्र आता यावर नेमकं कशा पद्धतीने आता त्या मुलींना न्याय मिळणार, त्या मुलीबाबतीत जो प्रकार घडला त्या बाबतीत आर्थिक देवाणघेवाण झाली का, हे सगळे प्रकार आता संशयात्मक आहेत. नेमकं आता यामध्ये त्या मुलींना न्याय मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित, बीड.